गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सगळ्यांना नमस्कार करते। आजचा विषय बघूया। ऐकू येत आहे का मला जरा सांगा। मी आज ब्लूटूथ वगैरे काही वापरत नाहीये म्हणून विचारते। व्यवस्थित ऐकू येत आहे असं आशा हो आहे। हो हो येतंय येतंय. आपण गेल्या वेळेस पाहिले होते तर ते सद्गुरूंचे लक्षणं पाहिली होती। त्याच्यातली शेवटची अशी होती की यही लक्षणी अलंकृत जे देखीजे ती महंत ते सद्गुरूची निश्चित ईश्वर अवतार। हे महत्वाचं आहे की सद्गुरू जे आहेत ते ईश्वराचा अवतार आहेत। खरं तर प्रत्यक्ष ब्रह्म आहेत ते, पण ब्रह्म हे काही स्वतः करू शकत नाही, कारण ब्रह्म निरवयव आहे, अमन आहे, अप्राण आहे। अनेक पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं। पूर्ण निष्क्रिय आहे ते, म्हणून ईश्वराच्या माध्यमातनं ते काम करून घेतं। आणि मग ईश्वर गुरु म्हणून म्हटलेलं आहे। ईश्वरच गुरु रूपाने येतो। माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु। अशा पद्धतीने ईश्वरच आपल्याला सद्गुरूंच्या रूपात भेटतो। पण सद्गुरू वास्तविक प्रत्यक्ष ब्रह्म असतात, त्यामुळे ते ईश्वराहून श्रेष्ठ असतात। आता हे जे सांगितलेलं आहे, आता पुढे शिष्याचं सांगतात। केवळ सद्गुरू सांगून उपयोग नाही, शिष्याला पण सांगायला लागतं ना, शिष्य कसा हवा। दासबोधात शिष्य लक्षण समास म्हणून जो समास आहे, फार सुंदर समास आहे। तो अवश्य वाचावा, अभ्यास करावा ज्याला शिष्य व्हायचा आहे त्याने। जसा मुमुक्षु लक्षणांचा अभ्यास आहे तसा शिष्य लक्षणांचा आहे, की खरा शिष्य कसा हवा या दृष्टीने तो अभ्यास आहे। इथेही तेच जवळजवळ सगळे गुण पण थोडक्यात दिलेले आहेत। त्या समासात सत्शिष्य आणखीन असत शिष्य दोन्ही सांगितलेले आहेत। इथेही दोन्ही सांगितले आहेत, पण थोडक्यात त्यांनी सांगितलंय। आणखीन दासबोधात पूर्णपणे डिटेलमध्ये समर्थांची जी पद्धत आहे, शिष्य असावा शिष्य असावा, ह्या पद्धतीने अनेक त्यांनी गुण सांगितलेले आहेत। तर आता म्हणजे शिष्याची परीक्षा सद्गुरू करून दे, पण आपण आपली परीक्षा करावी या दृष्टीने हे गुण आवश्यक असतात। आपण आपली परीक्षा म्हणजे काय, की मी शिष्याच्या सत्शिष्याच्या कुशिष्याच्या नक्की बसू, पण सत्शिष्याच्या व्याख्येत त्याच्या लक्षणात मी बसतेय की नाही। कारण जर का मी बसत असले तरच मला फायदा होणार आहे। सगळ्यांनीच सांगितलंय की उत्तम भूमी आहे। समर्थांचा कितीतरी ओव्या आहेत अशा की उत्तम भूमी, आणखीन त्याच्यात बी वाईट, म्हणजे सद्गुरू चांगले नाहीत, शिष्य चांगला। याच्या उलट बीज अतिशय चांगलं, पण भूमी जर का खडकाळ असली, भूमी जर का रेताड असली, तर त्याच्यात पीक कसं काय उगवेल। म्हणून शिष्याची जी मनोभूमिका आहे, भूमी म्हणजे इथे कुठचं आहे, शिष्य हे भूमी म्हणजे त्याची जी अंतःकरणाची शुद्धता आहे त्याचा विचार आहे। इथे आता पहिल्यांदा जी आहे ती असंच शिष्य सांगितलंय की शिष्य जो आहे न होवावा आळसी, निष्ठुरू आणि स्वकार्य तत्परू, गुरुदास्य विषयी कातरू तो शिष्य न करावा। गुरूंना सांगतायत की असा शिष्याचा स्वीकार करू नये। कसा, आळशी आहे। आळसाबद्दल संत रागच आहे त्यांना जवळजवळ म्हणा। समर्थांनी तर आळसाला इतकी नावं ठेवली आहेत, करंटेपणाचं लक्षण म्हटलेलं आहे त्यांनी। आणि आळशी माणसाच्या हातनं काही होणार नाही म्हणून सांगितलेलं आहे। खरंच आहे की मन म्हणेल की अमुक बुद्धी सांगेल करायला हवाय, हे करूया करूया, थोड्या वेळाने आत्ता आराम करतोय ना, अशा पद्धतीने बसून राहणार तो। आणि मग करणार कधी, प्रत्यक्षात जे कार्य करायचं आहे, जो अभ्यास करायचा आहे तो कधी करणार। फक्त आळसात बसून राहिला,
समर्थांच्या भाषेत जांभया देऊनी निद्रागडे, काही उपयोग होत नाही. म्हणून आळस हा फार मोठा शत्रू मानलेला आहे परमार्थामध्ये, काय म्हणा व्यवहारात देखील. आळशी माणसांचं काही काम होत नाही, म्हणून जे काय काम उद्या करायचं आहे ते आज करायचं असतं, आणि आज जे करायचं आहे ते ताबडतोब करून टाकावं. लांबणीवरती कधी टाकू नयेत कामं. लांबणीवरती टाकत गेलं ना की मग त्या कामांचा जास्तीत जास्त कंटाळा यायला लागतो. आणखीन दुसरं असं होतं की आपल्याला सद्गुरूंनी म्हणा किंवा कोणी काम सांगितलेलं आहे, आपण करू म्हणून सांगतो, आणि जर का आपण नंतर करणारच आहे ना मी, तू कशाला केलं, अशा पद्धतीने मग बोललं जातं. पण जर का आळस सोडून ताबडतोब काम झालं तर आपल्याला कितीतरी वेळ मोकळा मिळतो. आपण आळसात घालवतो, नाही त्या उद्योगात घालवतो. तसं न करता तिथल्या तिथे काम करावं. मनात आलाय ना, करून टाका. म्हणून आळशी नसावा शिष्य कधीही, आळशी कोणीच नसावं, आणि निष्ठुर नको. जी गीतेमध्ये ह्याची लक्षणं सांगितलेली आहेत ना आसुरी संपत्तीची, त्याच्यात क्रोध पारुष्यमेवच म्हणून म्हटलेलं आहे. पारुष्य म्हणजे कठोरपणा, तो नसावा. का नसावा? कठोरपणा जो असतो, कठोर असलं ना तर स्वतःबद्दल असावं. हरकत नाही कठोर असायला, पण ते स्वतःविषयी. स्वतःविषयी म्हणजे आपल्याबद्दल कुठलेही गैरसमज ठेवायचे नाहीत. आपला काय उद्देश आहे कुठच्याही कार्यामागे, आपल्या मनातले विचार कसे येत आहेत, स्वतःच्या बद्दल कुठचीही सबब न सांगता, काहीही नाही मी करणारच होते ना वगैरे अशा पद्धतीने विचार न करता, माझ्यासारखं भलं कोणी नाही, हा विचार योग्यच नाहीये. आपले दोष आपण शोधून काढायचे असतात आणि त्या बाबतीत कठोर व्हायला लागतं. पण इतरांच्या बद्दल जर का आपण कठोर झालो तर मग परमार्थाच्या जो मुख्य सांगितलाय की जे जे भेटे भूत ते ते जाणावे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. त्या भक्तियोगाचं काय झालं बघ? तो जो भगवंत आहे त्याला आपण दुखवतोय कठोर बोलून, कठोर वागून, आणि काहीच कारण नसतं कठोर वागायचं. कारण गोड बोलून जे मिळतं ते कठोर बोलून मिळत नाही. जिथे गरज असते तिथे बोलायला लागतं, पण दुसऱ्यांची मन नाही दुखव कधी. त्यांच्यातल्या ईश्वराला त्रास होतो त्याचा. म्हणून निष्ठुर नको. किंवा प्राणी मात्रांच्या बद्दल दया हवी म्हणतात. आत्मवत सर्वभूतेषु हा विषय झालाय आपला. आणि स्वकार्य तत्पर पाहिजे. म्हणजे जे काय काम आपल्याला सांगितलेलं आहे ते तत्परतेने करावं. श्री गुरूंचं तर करायलाच हवं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना म्हणून गीतेत सांगितलेलं आहे की जेव्हा श्री गुरु भेटतात तेव्हा त्यांना नमस्कार करावा, त्यांची सेवा करावी आणि त्यांना प्रश्न विचारावे. ह्या 3 निष्ठा फार महत्वाच्या आहेत. आपण काय करतो? जातो आणखी डायरेक्ट प्रश्न विचारायला सुरुवात करतो. कधी कधी गरज असते, मान्य आहे, विचारायलाच लागतात. पण शिष्यभावनेने जेव्हा आपण शरण जातो तेव्हा आपल्या समोर प्रत्यक्ष असतात, तिथे नमस्कार पाहिजे. नमस्काराने नमस्कार हा आपल्याला माहितीये काय म्हणतात त्याला, नवविधा भक्तीतला एक आहे. आणि त्याचं वर्णन समर्थाने खूप छान केलेलं आहे की नमस्काराच्या मुळे आपला अहंकार कमी होतो आणि त्यांची थोरवी आपण मान्य करतो. स्वतःकडे लघुत्व घेतल्याशिवाय, मी कमी आहे हे स्वीकारल्याशिवाय आपण त्यांचं म्हणणं मानायला तयार नाही होत. आणखी जर का काही चूक झाली तर नमस्कार केला, मनापासून क्षमा मागितली तर आपल्याला क्षमा करण्यात येते, ते आपल्याला स्वीकारतात परत. म्हणून स्वकार्याबद्दल तत्पर पाहिजे. आपलं कार्य काय आहे? मोक्ष मिळवणं, श्री गुरूंना प्रसन्न करून त्यांच्याकडनं मोक्ष मिळवणं. मग तसं जर का असला
तर ह्या सगळ्याची गरज आहे. नमस्कार केला म्हणजे त्यांना कळतं की हा शरण आलेला, ह्याला खरोखरी इच्छा आहे, अहंकार सोडायला हा तयार आहे. आणखीन सेवा, सेवेने सुद्धा काय काय होतं. सेवा करताना जर का प्रत्यक्ष समजा नाही आपल्याला जमली, मानसपूजेत करता येते सेवा, आणि ती सुद्धा पोचते. मानसपूजा जी आहे ती श्री गुरूंपर्यंत निश्चित पोचते, आणि आपण मानस सेवा सुद्धा करू शकतो प्रत्यक्षात शक्य नसलं तर. आणि ही जी सेवा आहे ही देवाची करता येते, श्री गुरूंची करता येते. आणखीन सेवेने पुन्हा स्वतःकडे निश्चित्व घेतलं जातं, जे फार गरजेचं असतं आपला अहंकार घालवायला. माऊलींनी पण सांगितलंय की हात कशाने शोभतात, तर देवद्वार झाडण्याने, स्वच्छ करण्याने, त्यांनी हात शोभतात. अशा सेवेने आपले सगळे अवयव शोभून दिसतात. सेवा कुठे करायची? सद्गुरूंची, ईश्वराची, किंवा बाकी प्राणी मात्रांची ईश्वर भावनेने, ईश्वर भावनेने करायला हवी ती. आणि तशी केली तर त्या सेवेने भगवंत काय किंवा संत काय, श्री गुरु हे प्रसन्न होतात. हा श्री गुरूंचा जो सांगितलाय स्वकार्य तत्परू म्हटलेलं आहे. मला नक्की काय हवं हे माहित पाहिजे. जर का मी व्यवहारातल्या गोष्टी मागायला गेले त्यांच्याकडे, मिळणार नाही तसं नाही, जर का असलं प्रारब्धात तर मिळू शकेल, पण त्याने माझं शाश्वत कल्याण होणार आहे का? याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा बृहदारण्यकात संवाद आहे. मैत्रेयी ही याज्ञवल्क्यांची पत्नी, त्यांना 2 पत्नी होत्या, एक कात्यायनी आणखी दुसरी मैत्रेयी. कात्यायनी सर्वसाधारण स्त्रियांप्रमाणे संसारात रमणारी वगैरे होती. याज्ञवल्क्य संन्यास घ्यायला निघाले. त्यांनी दोन्ही पत्नींची परवानगी घेतली. आणखीन आपलं जे धन होतं ते त्या दोघींच्यात वाटून द्यायला ते निघाले. कात्यायनीने स्वीकारलं. मैत्रेयीने विचारलं की ह्या धनाने मला शाश्वत कल्याण होईल का माझं? हे जर का मी घेतलं तर मला पूर्णपणे जे कायमचा आनंद आहे, कल्याण जे आहे ते मला लाभेल का? ते म्हणाले नाही, धनाने तुला लौकिकातलं जे काय आराम वगैरे असतो तेवढा मिळेल, त्याच्या पलीकडे तुला शाश्वत कल्याण त्याने होणार नाही. स्पष्ट सांगितलं. त्याच्यावरती मैत्रेयींनी सांगितलं की मग मला धन नको, मला तुम्ही उपदेश करा, ह्या आत्मसुखाचा मला मार्ग दाखवा. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतं की तिच्याजवळ वैराग्य होतं, स्वकार्यी तत्पर होती ती. नक्की काय जीवनाचा आपला उद्देश आहे तो तिला माहिती होता, आणि ते प्रश्न तिने विचारले. परिप्रश्न जो म्हटलेला आहे, परिप्रश्नेन सेवया म्हणून म्हटलंय ना, म्हणून प्रणिपात करायचा, सेवा करायची, आणखीन परिप्रश्न करायचा, त्यांची प्रसन्नता पाहायची सेवा झाल्यानंतर. आणखीन कुठचे प्रश्न विचारावेत ते देखील शास्त्र सांगतं. मी कोण आहे हा प्रश्न. आपण म्हणू काय मूर्खपणासारखा प्रश्न आहे, मला काय माहिती नाही मी कोण आहे ते. हे काय वेड्यांचं अस्पताळ आहे की आपली आयडेंटिटी आपण विसरलोय? आम्ही MBBSच्या ह्याच्यात गेलो होतो वेड्यांच्या इस्पितळात, तर तिथे आम्हाला गांधी, नेहरू, अमिताभ बच्चन वगैरे बरीच मंडळी भेटली होती. अशी कितीतरी अशी होती की जी स्वतःची आयडेंटिटी पूर्णपणे विसरून कोणाच्या तरी दुसऱ्याच्याच रोलमध्ये जाऊन बसलेली आणि त्याच्यासाठी शॉक काढाले. तसं खरी मी कोण आहे, मी जे आज देहाने दिसते ती मी खरी मी नाही आहे. मग मी खरी काय आहे, माझं स्वरूप काय आहे, जगाचं स्वरूप काय आहे, मला मोक्ष कसा मिळेल, कायम आनंद कसा मिळेल, ईश्वर काय आहे, हे सगळे प्रश्न विचारायचे आहेत सद्गुरूंना. आणि त्याबद्दल तो तत्पर असावा, जागरूक असावा. त्याबद्दल आळस करू नये, कधीही आळस करू नये. शंका कशी विचारू, लोक काय म्हणतील, माझी बालिश शंका आहे, अशा पद्धतीचा विचारच करायचा नाही. जर का आपल्याला शंका आली तर ती निरसन करून घेणं हे आपलं काम असतं.
कारण निरसन करून घेतलं नाही तर ती शंका आपल्याला कुठेतरी सारखी सतावत राहते. आणि अशी सतावणारी शंका आपल्याला पूर्ण श्रद्धेने अभ्यास करून देत नाही. जिथे शंका आहे तिथे श्रद्धा डळमळीत आहे. म्हणून नेहमी शंकेचं निरसन करून घ्यावं यासाठी गीतेमध्ये परिप्रश्न हे एक शिष्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे. म्हणून त्याबद्दल तो जागरूक असावा, आंगसोर नसावा, गुरुदास्यविषयी कातरू असा नसावा. म्हणजे गुरूंचं दास्य करण्याबद्दल म्हणजे गुरूंची सेवा करण्याबद्दल त्यांनी सांगितलेलं जे काय आहे, मुख्य त्यांना काय हवं असतं, त्यांची सेवा म्हणजे काय असतं, तर त्यांनी जे आपल्याला साधन दिलेलं आहे ते त्यांनी जसं सांगितलं आहे तसं व्यवस्थित करणं ही त्यांची खरी सेवा आहे. आपण केवळ आपले पाय दाबून द्या, त्यांना जे आवडेल असं वाटतं आपल्याला ते करून त्यांना घाला किंवा पाकिट द्या, सगळ्यात सोपं. अशा पद्धतीने आपण सेवा करायला जातो. खरी सेवा जी आहे ती त्यांनी सांगितलेलं साधन उत्तम करणं. ही सेवा मिळाली करायला तर अवश्य करावी, कारण या सेवेच्या निमित्ताने समर्थांच्या भाषेत गुह्यते प्रकट होईल. कारण त्यांच्याशी चर्चा करायला जे येतात त्यांचं आपल्याला ऐकायला मिळतं, किंवा सद्गुरू सुद्धा कधी कधी प्रसन्न होऊन एखादा पटकन वाक्य बोलून जातात. म्हणून त्यांच्या इथे जर का आपल्याला कधी संधी मिळाली तर ते जे काय बोलतील त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचं असतं. त्यांच्या बोलण्यामध्ये प्रत्यक्षात ते नाही सांगत, पण ते जे काय आपल्याला सांगतात त्याच्यात पूर्ण अर्थ भरलेला असतो. म्हणून ते लक्षात ठेवायचं, ऐकायचं आणि त्याच्यावरती विचार करायचा. परोक्ष प्रिया ही देवाहा म्हटलेलं आहे. ते आडवळणाने सांगतात, प्रत्यक्ष सांगत नाहीत. म्हणजे आपली जिज्ञासा किती आहे, आपली बुद्धी शुद्ध किती आहे, हे सगळं त्याच्यातनं त्यांना आणखीन लक्षात येतं. म्हणून इथे जे म्हटलंय की गुरु दास्यविषयी कातरू तो शिष्य न करावा, पुढे कोणाला करू नये, तर जारण मारण विध्वंसन स्तंभन मोहन वशीकरण उच्चाटन हे सप्तविध करण करी ते त्यजावे. ह्या सगळ्या जो प्रकार आहेत ते तमोगुणी उपासना म्हणा किंवा मंत्र म्हणा अशा पद्धतीचे आहेत. जारण मारण विध्वंसन, दुसऱ्यांचा त्याच्यात त्रास देणं आहे, नाश करणं आहे, तमोगुणी आहेत. असा तमोगुणी शिष्य उपयोग नाहीये. किंवा त्यांच्यातनं जसं कोणाचं तरी अकल्याण व्हावं, कोणाचा तरी नाश व्हावा हा उद्देश असतो, त्याचप्रमाणे लौकिकातलं काहीतरी मिळावं असाही उद्देश असतो. मग ज्या लौकिकाला आपण शेवटी मिथ्या म्हणून मनातून काढून टाकायचं आहे, ज्या विषयांचा मनातून आपल्याला त्याग करायचा आहे की हे खरे नाहीयेत, हे मला कायमचं सुख देऊ शकणार नाहीयेत, कायमचं जे सुखरूप आहे, खरं जे सुखरूप आहे, तर तिकडे मला जायचं आहे, हे असं जर का माझा निश्चय असला तर मग मी असं जे करतायत त्यांच्या नादी लागावं का? इथे शिष्याचा अशा त्याग करावा म्हणून सांगितलेलं आहे. इथे बऱ्याच वेळा तमोगुण असतोच, प्रश्नच नाहीये. रजोगुण तमोगुण यांचा धुमाकूळ असतो या सगळ्या प्रकारात. शिष्य सत्वगुणी पाहिजे, मोक्षार्थी पाहिजे, त्याला लौकिकातल्या गोष्टी नकोयत. काय हवं? जे तत्व आहे ते जाणण्याची उत्कंठा पाहिजे, बाकी नाही. जो विषयरसी आसक्तू अथवा अहंकार्य गर्वितू जेयासी पाषांडियाशी सांधातू तो शिष्य न करावा. म्हणजे विषयरसी आसक्तू, 5 रस आहेत आपल्याला माहिती आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. आपल्याला सगळ्यांना कथा अनेक माहिती आहेत की काही प्राणी रिप्रेझेंट करतात एक एक विषय. शब्द हरिण, स्पर्श हत्ती, रूप पतंग, रस मीन म्हणजे मासा, गंध भ्रमर, हे जे सगळे सांगितलेले आहेत ते काय आपल्याला सांगतात? ह्या ज्या कथा आहेत ह्या शेवटी आपल्याला काय सांगत असतात
की एकेका ह्या गुणाने सुद्धा प्राणी काही मृत्युमुखी पडतात, नाश पावतात. माणसाला या पाचही उपभोगांची काय म्हणूया भरपूर मिळू शकतात. माणूस सगळ्यामध्ये या रमू शकतो. मग त्याचा किती अधोपात होऊ शकतो हा विचार करायचा आहे. आणि म्हणून विषय रसात जो आसक्त आहे, जो त्याच्यात रमतो, अगदी त्याच्यातच मागे लागतो, असा शिष्य नको. किंवा जो अहंकारी आहे तो शिष्य नको. नाहीतर अहंकारी काय करतात की प्रश्न जरी विचारला ना तरी त्यांच्या प्रश्नाचा रोख असा असतो की मला हे माहिती आहे, नाही मला हे एवढं सगळं माहिती आहे, पण हे बरोबर आहे का, किंवा ह्याच्यात आणखीन काय तुम्ही भर घालू शकता, अशा पद्धतीने अहंकाराचा असतो. मला माझी नात आठवली. नात नाही, सॉरी, मुलगी. ती होती 3-4 वर्षांची. आणखीन मी पोळ्या करत असताना तिला छोटासा कणकेचा गोळा देऊन तिच्या छोट्या पोळपाटावरती ती लाटत होती. आणि कोणीतरी आलं, त्यांना ती म्हणाली, विचारलं तिला की पोळ्या करतेस का? हो म्हणाली, मला सगळं येतं म्हणे, फक्त पुरणपोळ्या येत नाहीत. म्हणजे हा जो लहान मुलांचा असतं की तिच्या मते तिला सगळा स्वयंपाक येत होता, कारण ती माझ्या जवळ बसून फोडणी कसं घालायचं वगैरे बघत असे. कधी कधी स्वतः एखादा पदार्थ घालत असे. त्यामुळे तिला सगळा स्वयंपाक येतो असं तिचं मत होतं. आपलं हेच होतं की जरा कुठे 4 पुस्तकं नाही वाचली तो मला सगळं यायला लागलाय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग जेव्हा असं वाटतं तेव्हा नवीन शिकण्याचे मार्ग बंद होतात. जो म्हणतो की मला सगळं कळलंय तो नवीन काय शिकणार आहे? शक्य तरी आहे का? तो सेल्फ सॅटिस्फाईड असतो. नवीन कुठेही काहीही मला येत नाही असं नाहीच आहे अशा पद्धतीने तो जातो. आणि म्हणून असा अहंकारी शिष्य नसावा. हे परमार्थाच्या विरुद्ध आहे. कायम आपली शिकण्याची तयारी पाहिजे. जे जिथून मिळेल ते तिथून शिकणं हे आवश्यक असतं. आणि तिसरं जे म्हटलं इथे की पाषांडियांची संधातू, ज्यांचं संधान म्हणजे ज्याचा संगत पाषांड म्हणजे परमार्थाच्या विरोधात जे आहे, नास्तिक आहेत. केवळ नास्तिक म्हणजे आपल्या अर्थी, खऱ्या नास्तिक शब्दाचा अर्थ आहे जे वेद प्रामाण्य मानत नाही ते नास्तिक आहेत. पण ते त्यांच्यात देखील मुमुक्षु असू शकतात, चांगले शिष्य असू शकतात, वेद प्रामाण्य न मानणाऱ्यात सुद्धा. पण इथे परमार्थाचे जे विरोधक आहेत, जे नावं ठेवतात देवाला रिटायर करा वगैरे, ह्या पद्धतीने जे चालतं, काय तुमचा मूर्खपणा आहे, आम्ही मजेत सगळा उपभोग घेतोय वगैरे, आपल्याला असे भेटतात. तर अशांच्या नादी लागू नये, अशांच्यात वावरू नये. विषयांच्या पेक्षा सुद्धा जे विषयी असतात त्यांचा संग वाईट असतो. कारण केवळ विषय आपण भोगून तिथल्या तिथे सोडून देऊ शकतो, त्याला वैराग्य म्हणतात. तिथे विषय भोग नाहीच असं नाही, पण तो विषय भोगून तिथल्या तिथे सोडून द्यायचा आहे, तो मनात साठवून नाही ठेवायचा. पण असे जे असतात, जे रंगलेले आहेत विषय रसात, असे जे असतात तर ते त्याबद्दलच बोलत असतात. त्यांच्या चर्चा कसल्या असतात? पार्ट्या, पदार्थ, खाणं पिणं, भटकणं, सगळ्या अशा पद्धतीच्या चर्चा असतात त्यांच्या. आणि मग ह्या चर्चेमध्ये जर का आपण रंगायला लागलो तर आपण पुन्हा अडकू. जे परमार्थात आवश्यक आहे की ह्या विषयांपासून आपल्याला लांब राहायचंय, ते कसं काय होईल? मग होणार नाहीये. म्हणून अशा चर्चा करणारे जे आहेत परमार्थाच्या विरोधातले, म्हणजे आता हे प्रत्यक्ष परमार्थाच्या विरोधात नसतील, पण काही काही परमार्थाला नावं ठेवणारे असतात, आपला बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करणारे असतात. अशांच्या आपण अजिबात नादी लागू नये. त्याला कुसंगती म्हणतात. आणखीन ती शक्य तेवढी टाळायचा प्रयत्न करायचा असतो. जो निंदको नास्तिको ज्ञाने विण चुंबको काजे विण वादको
तो शिष्य त्याच्यावा परनिंदा करतोय सारखा. निंदा करतो म्हणजे अवगुणांची करतो, चुकीच्या गोष्टींची करतो. आणि मग ते जर का माझ्या कानात सतत पडत राहिलं तर काय होतं? माझं मन त्याच्यात अडकतं की नाही, माझ्या मनावर ते संस्कार होत राहतात की नाही, तेच कानावर सारखं जर का केलं तर ब्रेन वॉशिंग झाल्यासारखं होतं थोडंसं, आणि त्याच्यात रस घ्यायला लागतो माणूस. परनिंदा करणाऱ्याच्या अजिबात वाऱ्याला उभं राहू नये. वेदाज्ञांना जुमानत नाही. म्हणजे नास्तिक म्हटलेलं आहे की वेदाज्ञांना म्हणजे जे ईश्वरी आज्ञा आहेत किंवा ज्या सत्क्रिया आहेत तेथ सत्क्रियाची लावावी तीचे एक प्रतिष्ठावी, हे जे आहे त्याच्याकडे जो लक्ष देत नाही. सद्विचार सत्कार्य हे मुमुक्षूच्यासाठी अत्यावश्यक आहे. आपली प्रत्येक क्रिया चांगली झाली पाहिजे. चांगली झाली पाहिजे म्हणजे जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटणे ते सरिसे अहिंसे रूप जाणं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे मनात सुद्धा लोकांच्या अकल्याणाचा विचार येता कामा नाहीये. वेदाज्ञा काय सांगतात आपल्याला? आई वडिलांची सेवा करा, नाम घ्या, कोणाची निंदा करू नका, कोणाचं धन लुबाडू नका. थोडक्यात सत्क्रिया, योग्य वागणं, नीती न्याय धर्म ह्याला धरून वागणं. असा जो नसतो त्याला जवळ करू नये म्हणून गुरूंना इथे सांगितलं. गुरूंच्या बद्दल विद्या नाही ज्याच्याकडे ज्ञाने विण चुंबकू, ज्याच्याजवळ विद्या अजिबात नाहीये, जो कंजूष आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे ते सुद्धा कोणाला सांगायला तयार होत नाहीये, तो माझ्याहून श्रेष्ठ झाला तर याच्यात मत्सर असतो. किंवा वादाला पेटणारा, माझंच खरं, हे अपरिपक्व बुद्धीचं लक्षण आहे. माझंच खरं म्हणणं. कशावरनं माझंच खरं आहे? म्हणजे इतरांची जी मतं आहेत ती त्यांच्या दृष्टीने बरोबर असू शकतात ना. परमार्थाच्या बद्दल मी म्हणत नाहीये. शास्त्र मतं जी आहेत ती जशी आहेत तशी आहेत. पण बाकी जगात जे आपले मतांतर चालतात त्याच्यात जेव्हा आपण माझंच खरं असं धरून चालतो तेव्हा वादाला आणखीन विरोधाला तोंड येतं. ज्याला त्याला आपापली मतं योग्य वाटतात हे स्वीकारलं पाहिजे. दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचार करायला शिकलं पाहिजे. म्हणजे मग आपला वाद घालायची टेंडन्सी कमी व्हायला लागते. वाद कमीत कमी अगदी करायचा म्हणजे शक्यतो करूच नाहीये. ठीक आहे, तुम्ही म्हणतायत हरकत नाही, तुमचं तसं मत आहे, माझं तसं मत नाही, कशाला वाद घालायचा आहे? तुम्हाला माझं पटणार नाही, मला तुमचं पटणार नाही, मग कशासाठी वाद हवा? वेळ वाया, चित्त क्षुब्ध, म्हणून वादाच्या याच्यात पडूच नाहीये. असा जो शिष्य असतो त्याचा त्याग करावा गुरूंनी म्हणून सांगतायत. प्रकटावेया आपुली महंती, सभे माझी गुरुते आक्षेपिती, युक्ती कुंठलिया बळासी येती, तेही शिष्य त्याजावे. म्हणजे आपलं मी किती हुशार, मला किती आता कळताय हे लोकांनी म्हणावं यासाठी गुरूंना सुद्धा वेडेवाकडे प्रश्न विचारतो, ज्याच्यातनं माझी विद्वत्ता कळेल अशा तऱ्हेचे प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो. त्यांची अडवणूक करतो, सतत आक्षेप घेतो, हे कशावरनं ते कशावरनं. म्हणजे मला कळलं नाही म्हणून समजावून सांगा हे सांगणं वेगळं असतं, आणखीन हे मला पटतच नाही अशा पद्धतीने सांगणं वेगळं असतं. बरं, त्यांचं जर का समाधान झालं नाही तर बळासी येती म्हणजे भांडणं मारामारीपर्यंत जो पोचू शकतो अशा शिष्याचा त्याग करावा, त्याला जवळ करू नये. आणखीन कोण आहेत असे असत शिष्य, जे गुरुते देखती प्राकृता दृष्टी, तयासी करती तोंडपिटी, ब्रह्मविद्येच्या गोष्टी तयासी कायसी. म्हणजे गुरुंना जे मानवी दृष्टीने बघतात, हे
फार महत्वाची एक गोष्ट आहे. कारण हा नवीन शिष्यांच्या ठिकाणी तर दिसतच आहे, आणि अगदी जुन्या ह्याच्यात देखील असे दिसतात की जे गुरूंच्याकडे एक मनुष्य म्हणून बघतात. भगवंताने सुद्धा ही तक्रार केली की माझ्याकडे मनुष्य म्हणून बघतात. भगवंत सांगतात गीतेमध्ये, तेच इथे म्हटलेलं आहे, गुरूंना मानवी दृष्टीने बघू नये, प्राकृत दृष्टीने बघू नये. ते मूर्तिमंत ब्रह्म आहेत, म्हणून त्यांच्याप्रमाणे उगाचच्या उगाच वादंग करायचा, आपण बडबड करायची, त्यांचं ऐकायचं की माझं त्यांना सांगायचं. आणि त्यांनाच जर का ब्रह्मविद्या मी सांगायला लागले तर किती मूर्खपण आहे. ते मूर्तिमंत आहेत, तिथे त्याबद्दल त्यांच्याशी मी जर का माझं शहाणपण मिरवायला लागले तर त्यांनी मला सोडायचं नाही तर काय करायचं? सोडूनच देणार मला. गुरु सामान्य नाही आहेत आणि म्हणून त्यांची आज्ञा 100% प्रमाण आहे, हे लक्षात घ्यायचं. ते जर का म्हणजे मला कळत नाही ते त्यांना कळताय, ते जे सांगतायत त्याच्यात माझं भलं आहे हे जाणून त्याप्रमाणे करायचं आहे. ही आपली पक्की परिपूर्ण श्रद्धा पाहिजे, पूर्ण 100% विश्वास पाहिजे की ते जे सांगतायत ते माझ्या भल्यासाठी आहे आणि मला पटो न पटो त्यांची आज्ञा म्हणून मी ती स्वीकारली पाहिजे, त्याप्रमाणे मी केलंच पाहिजे. असं जर का आपण करायला लागलो तर प्रगतीला वेळ नाही लागत मग. म्हणून गुरूंच्याकडे अशा दृष्टीने बघू नये, त्यांच्याकडे नेहमी ईश्वर दृष्टी म्हणा, ब्रह्मदृष्टी म्हणा, अशीच ठेवायला हवी. नवता अंतःकरण शुद्धी, जरी प्रयुज्यीजे आत्मबुद्धी, तरी तेयासे नाही ज्ञान सिद्धी अपरोक्ष जे. सांगितल्याप्रमाणे, वेदात सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्म जर का केलं तर चित्तशुद्धी होते. पण तशी झालेली नाही चित्तशुद्धी, आणि केवळ शास्त्र अभ्यास केलाय, केवळ शास्त्र वाचत बसलाय, तर ते जे परोक्ष ज्ञान आहे आत्मविषयक, ब्रह्मविषयक, तेवढं ज्ञान कधीही आत्मानुभव आणून देणार नाही. कारण परब्रह्म जे आहे ते अत्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे. आणखीन अशा तत्वाला जाणण्यासाठी आपण तसं व्हायला लागतो. आपल्याही मनात कुविचार येता कामा नाहीयेत. स्वच्छ शुद्ध मन पाहिजे. असं जर का मन झालं तर आपल्याला अपरोक्ष अनुभव येऊ शकेल. म्हणजे जसं शुद्ध पाणी शुद्ध पाण्यात बेमालूम मिसळतं, पूर्ण मिसळून जातं, कळत नाही ह्याच्यातलं कुठलं पाणी कसलं, आणखीन कुठलं पाणी कुठलं, असं जे मिसळतं, तशा पद्धतीने जर का अंतःकरण झालं तरच अपरोक्ष ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव होईल. चित्तशुद्धी ही अत्यावश्यक आहे परमार्थात. चित्त शांती अत्यावश्यक आहे, आणि त्यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ह्या सांगितल्या जातात. त्यापासून गत्यंतरच नाहीये. पण कर्माने केवळ मोक्ष मिळणार नाहीये, केवळ उपासनेने मोक्ष मिळणार नाहीये. ती सहकारी साधन आहे, ती आपली पूर्वतयारी करून घेतात. कर्म जे आहे त्यांनी चित्तशुद्धी होईल, म्हणून मग ज्ञानाचा आपल्याला अधिकार येईल. उपासना जी आहे ती अगदी जरी सगुण साक्षात्कार झाला तरी देखील आपल्याला तिथपर्यंतच ठेवील, चित्त आपलं शांत होईल जर का निष्काम केली आपण तर. पण आपण त्या दैवताच्या पलीकडे जाणार नाही. म्हणजे ज्या पहिल्या 3 मुक्ती सांगितल्यात, सलोकता, समीपता, स्वरूपता, तेवढ्याच मिळणार आहेत, त्याच्या पलीकडे जाणार नाही जर का तसं आपण नाही केलं तर. म्हणून काय करायचं आहे तर अंतःकरण पूर्ण शुद्ध झालं पाहिजे, म्हणून निष्काम कर्म, निष्काम उपासना ही करायची. त्या देवतेची प्रेमाने उपासना करायची, देवतेसाठी देवाची उपासना करायची, बाकी कुठच्याही गोष्टीसाठी करायची नाहीये. प्रेम आहे म्हणून मी चिंतन करते, मला ते दैवत आवडतं म्हणून मी चिंतन करते, ह्या पद्धतीने ते झालं पाहिजे. जसं आपल्या मुलांचं, नातवंडांचं आपल्याला
चिंतन असतं की काय करत असेल बरं, तसं देवाचं पाहिजे. अखंड देवाचं चिंतन पाहिजे. अशी उपासना जर का झाली तर चित्त पूर्ण शांत होतं आणि मग त्याच्यात ज्ञान प्रकटतं. ज्ञान आहे तिथेच आहे. पाण्यावरचं शेवाळ बाजूला केलं की पाणी प्रकटच आहे. तसं आपल्या ब्रह्म प्रकट आहे. प्रकट निरंजन प्रकटी निरंजन आपण गाणं म्हणतो, किती छान आहे असंही म्हणतो, पण अर्थ काय आहे? ते प्रकट आहे, पण केवळ आपल्या अशुद्ध चित्तामुळे आणि खळबळ माजवून गोंधळ घालणाऱ्या चित्तामुळे ते झाकलं गेलंय. ते आपल्याला कळत नाहीये. यासाठी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना आवश्यक आहेत. त्यांनी प्रत्यक्ष मोक्ष मिळणार नाहीये, पण त्यांनी मोक्षाची पात्रता येईल. आणखी त्यांनी आपल्याला अपरोक्ष अनुभव येऊ शकतो. मग आता सत्शिष्य सांगतात पुढे की जे संसाराचे निसळे, वैराग्याचे निबळे, सर्व दोषांचे वेगळे, ते सत्शिष्य जाणावे. म्हणजे समर्थांच्या भाषेत, जो त्रिविध तापे पोळला, जो संसार दुःखे जाजावला, तोच अधिकारी झाला परमार्थासी. बहुदुःख भोगले जणे, तयासी संसार वाणे. म्हणजे काय आहे की जो अनेक दुःख भोगतो ना, त्याच्या लक्षात येतं की आपण कितीही प्रयत्न केला तरी दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी स्वरूपात असणारच आहे. विचार करा की खरोखरी ज्याला काहीही प्रॉब्लेम नाही असा माणूस नाही सापडणार. कोणाला काही, कोणाला काही, काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतोच, प्रत्येकाला असतो. पण ज्याला, जो त्याच्यातून शहाणा होतो ना, तो परमार्थाचा अधिकारी होतो. त्यांनी वैराग्य त्याच्यामुळे जर का त्याला मिळालं तर तो परमार्थाचा अधिकारी होतो. आणि जर का खरोखरी दुःखाचे अनेक चटके बसले, त्याला त्रास जर का अनेक पद्धतीचा झाला, तर त्याला वैराग्य नक्की येऊ शकतं. येतच असं म्हणत नाहीये, पण जर का त्याच्यात सत्वगुण असला तर त्याला वैराग्य येईल. आणि जर का तमोगुण असला तर तो सुडाच्या गोष्टी करेल. म्हणून सत्वगुण आवश्यक आहे, माहितीच आहे, साधनांचं साधन आहे ते. पण जर का संसार अशा माणसाच्या वाट्याला आदित काय प्रॉब्लेम आहे? कॅट असा नंबर घेऊन जा. हा, नंबर घेऊन जा. अच्छा, अशा माणसाच्या वाट्याला जर का दुःख आलं अनेक प्रकारचं, तर त्याला वैराग्य येऊ शकतं की काही अर्थ नाही, या संसारातनं मला काही सुख मिळणार नाहीये कधीही. तेव्हा जे खरोखरी सुखरूप आहे त्याच्या मी मागे जाईन, ते प्राप्त होईल ह्याचा मी प्रयत्न करेन, असे त्याच्या मनात मग विचार यायला लागतात. आणि असा जो असतो तो आत्मानुभवाकडे वळतो, कारण ते एकमेव सुखरूप केवळ आनंददायक अशी गोष्ट आहे. आणि ती जर का असली तर जे काय संसाराचे सळ आपल्याला असतात त्यांना त्या सळांचं स्वरूप नाही राहत, त्यांना दुःखांचं स्वरूप राहत नाही. एक घटना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. साधकासाठी हे खूप महत्वाचं आहे की जे काय आयुष्यात घडेल ना, त्यांच्याकडे एक घटना घडली आहे एवढं पाहायचं. ती चांगली वाईट असा विचारच करायचा नाही, कारण प्रत्येक घटनेतनं आपलं प्रारब्ध कमी होत जातं. उत्तम आहे, प्रारब्धाचे एक एक संपतायत, पापाची फळं माझी भोगून संपतायत. पुण्याचं जे आता मला मिळायला प्रयत्न मी करते, काय प्रयत्न करते? अपरोक्ष ज्ञानाचा, ते जवळजवळ येत आहे, हाही विचार करायला हरकत नसते. आणि असे जर का आपण त्या त्रासाच्या काळात केले तर आपल्याला फार फायदा होतो. कुंतीने जे मागणं मागितलं होतं ना भगवंताकडे की आम्हाला कायम दुःख येऊन दे, का? म्हणजे तुझी आठवण राहील. तेवढ्या टोकाला जायची जरी गरज नसली तरी देखील त्या दुःखाच्या बद्दल हा विचार नक्की करता येतो की माझ्या प्रारब्धातलं एक एक देणं फिटतंय, प्रश्न मिटला. आणि दुसरं असं आहे की जे काय होतं ते आपल्या भल्यासाठी होतं. कसं भल्यासाठी होतं? वैराग्य येतं त्याच्यातनं.
विषयातली रुची आपली कमी व्हायला लागते. कधी जर का आपण शास्त्राप्रमाणे विचार केला तर, जर का माझ्याच वाट्याला हे का म्हणून रडत जर का मी बसले, घाबरत बसले, मरणाला भीती आहे, याला भीती आहे, त्याला भीती आहे. कितीतरी लोक असे आहेत की काही कारण नाहीये पण मरणाची इतकी भीती की बाहेर पडायला तयार होत नाही. म्हणजे घरात मरण येणार नाहीये का? जेव्हा मरण यायचं तेव्हा ते येणार आहे. कुठे येणार आहे तेही ठरलेलं आहे, कसं येणार आहे तेही ठरलेलं आहे. मग कशाला त्याची काळजी करायची? जेव्हा यायचं तेव्हा येईल. वाघ म्हटलं तरी खाणार आहे, वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे. मग वाघोबा म्हणून त्याच्या समोर जाऊया ना. काय बिघडलाय? कशाला त्याला सारखं घाबरत बसायचं? हा जर का आपण विचार करायला लागलो तर परमार्थाच्या विचाराला आपण लायक होतो. आपण तो विचार आनंदाने करू शकतो. कारण भीती असली तर कधीच माणूस शांती उपभोगू शकत नाही. आणखीन संसार दुःखाच्या कडे आपली पाहायची दृष्टी जर का आपण बदलली तर आपल्याला त्यांचा त्रास पण होईन असा होतो. वैराग्याचे निबळ सर्व दोषाशी वेगळे. मग असा सतत जर का अनुभव आपण घेत राहिलो, हा जर का आपण विचार करत राहिलो तर प्रपंचाबद्दल आपल्याला निश्चितपणे वैराग्य येतं. आणि यासाठी समर्थाने जे सांगितलंय की शिष्य असावा संसार दुःखी किंवा गर्भश्रीमंत नसावा, म्हणून हे दुसऱ्या भाषेत समर्थाने सांगितलंय. ते या दृष्टीने आहे. कारण त्यांना विवेक आणि वैराग्य मिळवायची जास्त संधी मिळते. जे शुद्ध अंतःकरणी विरक्त सत्यवादी दृढव्रत निस्सीम गुरुभक्त अनन्य भावी. म्हणजे ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, विरक्त आहे. शुद्ध आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे अंतःकरणातले जे दोष आहेत, मल विक्षेप आवरण वगैरे, आवरण दोष म्हणून जो म्हटलाय, मायेचे म्हटले जातात. आणखीन माया आवरण घालते म्हणजे स्वरूपाच्या बद्दल आपल्याला ज्ञान होऊन देत नाही. होऊन देत नाही कशाच्या साह्याने? मल आणि विक्षेप. मल म्हणजे निषिद्ध कर्मांबद्दलची आवड, चुकीच्या कर्मांबद्दलची आवड, आणि विक्षेप म्हणजे चित्ताचं चांचल्य. निषिद्ध कर्माची जरी आवड नसली तरी देखील चित्त इकडे धावताय, एकदा तिकडे धावताय, एकदा ह्या देवाकडे धावलं, एकदा आणखीन कुठेतरी धावलं, असं देखील चांचल्य जे आहे ते चालत नाही. कारण जोपर्यंत स्थिरता नाही चित्ताला तोपर्यंत त्याच्यात परमार्थाचा जो प्रकाश आहे, ज्ञान प्रकाश ज्याला म्हणतात, परमार्थ म्हणजे ब्रह्म, तो ज्ञान प्रकाश तिथे पाकणार नाहीये. अपरोक्ष अनुभव तोपर्यंत येणार नाहीये. म्हणून अंतःकरण शुद्ध तर पाहिजे, विरक्त पाहिजे. शुद्ध असावं म्हणजे मल विक्षेप दोष गेला पाहिजे. आवरण दोष घालवण्याचं कार्य सद्गुरू करतात आपले. विरक्त पाहिजे, सत्यवादी पाहिजे. जो खोटं बोलतो ना तर त्याला मग लक्षात ठेवायला लागतं की काय बरं कोणाला मी सांगितलं होतं. आणखीन कधीतरी ते उघडं पडणारच आहे. पण जो सत्य बोलतो तर त्याला अशी कधीही भीती नसते. सत्य सांगायचं, नीट शब्दात सांगायचं, जरा अगदीच तू मूर्ख आहे या भाषेत नाही सांगायचं, नंतर विचार करू असं सांगायचं तिथे. पण सत्य सांगायचं. आपला फायदा होईल म्हणून खोटं बोलतोय, स्तुती करतोय, यालाही उपयोग नाहीये. सत्यात सामर्थ्य असतं असं म्हणण्यात येतं. याच्यात छांदोग्यात का कुठेतरी, मला नक्की उपनिषद आठवत नाही, पण त्याच्यात एक शिक्षा सांगितलेली आहे. तो पंचदशीत पण विषय आलेला आहे की चोरी केली आहे या शंकेने एखाद्या माणसाला राजासमोर आणून समोर उभं केलं. पूर्वीच्या अगदी जुनी काळातली ही गोष्ट आहे. तिथे तापून लांब झालेला परशु म्हणजे लोखंड, त्याला हात लावायला ह्याला सांगितलं जायचं की जर का त्यांनी चोरी केली नसेल, तो खरं बोलत असला तर त्याला भाजणार नाही, सत्य त्याचं रक्षण करेल. आणि जर का त्याने केली असली तर त्याला भाजेल. दिव्य होतं हे, जसं सीतेचं दिव्य होतं ना अग्नी प्रवेश वगैरे, तशा पद्धतीचं हे. म्हणजे सत्याचा कवच येईल इतकी सत्याची महती
त्यावेळेस सांगितलेली आहे. सत्यवादी आहे आणि सत्य बोलत असलं ना तर निर्भयता पण आपोआप येत जाते. कुठेही आपल्याला रुखरुख लागत नाही की कसं खोटं बोललो, कसं फसवलं, अशा पद्धतीची रुखरुख लागत नाही मनाला. मन शांत राहतं. दृढव्रत व्रत जर का स्वीकारलेलं असेल ते सोडायचं नाही मध्येच. म्हणजे अगदी मोडणार नाही असं नाही, पण जिथे नाईलाज असतो, जसं आता वारीचं व्रत, आजारी पडल्यानंतर इलाजच नाहीये, पण मग तिथे मोडलं म्हणून रडत बसायचं नाहीये. पण जी व्रत आपण घेतलेली आहे, एकादशीचं व्रत दृढपणे करायचं. त्याचबरोबर तिथेही तारतम्य आहे की कोणाच्या तरी घरी गेली आहे, ती लोक करत नाहीयेत उपास, आणि मी जर का म्हटलं की माझा एकादशी असते म्हणजे त्या गृहिणीला सगळ्या स्वयंपाकाच्या बरोबर शिवाय उपासाचे पदार्थ करत बसायला लागेल. त्यामुळे असं करायचं नाही, लोकांना त्रास होईल असं वागायचं नाही. मग तिथे उपाय आहे की राम म्हणे ग्रासो ग्रासी तोची जेवीला उपवासी. उपाय आहे. म्हणजे व्रत तिथे पालन होत आहे. व्रत आपल्या घरी पूर्णपणे पालन करायचं आहे, व्यवस्थित पालन झालं पाहिजे. पण तापाने फणफणलाय अशा वेळेस पुन्हा कुपथ्याचं साबुदाण्यासारखे पदार्थ खायला लागला, चालणार नाहीये ते. हे सगळं तारतम्य ठेवायचं आहे. पण जेव्हा शक्य आहे तेव्हा दृढ निश्चयाने व्रत करायचे. कशाच्या तरी मोहात पडून ती मोडायची नाहीयेत. नाईलाजाने मोडायला लागणं आणि मोहात पडून मोडायला लागणं की आज एकादशी आणि घरातल्या बाकीच्यांनी बटाटा वडे करून खातायत, मी खाल्ला एखादा बटाटा वडा तर काय बिघडणार आहे, देव काही मला म्हणणार नाही. अशा पद्धतीने जर का आपण केलं तर तो दृढव्रती राहत नाही. आणखी हा जो निश्चय असतो ना, हा निश्चय आपल्याला परमार्थात फार उपयोगी पडतो. व्रत वैकल्य हे जे सगळे नियम हे सांगितलेले आहेत करायला, ते ह्या दृष्टीने आहेत की आपला निश्चय बळावतो, आणखीन मग निश्चयाने आपण साधन करायला लागतो. तो निश्चय साधन करण्याकडे आपला उपयोगी पडतो. पूर्वीच्या काळी जी व्रत, तीर्थयात्रा वगैरे सगळं सांगितलेलं होतं, त्याचा उद्देशच हा आहे की आपण दृढ निश्चयाने साधन करतो. तीर्थयात्रांचाही फायदा आहे की घरातल्या लोकांचा आपल्यापासून अडत नाही, आपल्याला कळतं. शरीराला क्लेश द्यायची जरा सवय होते, किंवा आपल्याला हव्यात अशा सगळ्या सुखसोयी मिळाल्या नाहीत. मला सेल्फ कंटेंट रूमच हवी, जमणार आहे का ते? मी सज्जनगडवरती जात होते, तिथे वर्गाला गेल्यानंतर 50-100 लोक, 100 कुठले कितीतरी जास्त, तर तिथे सेल्फ कंटेंट रूम काय, किंवा आंघोळीला देखील क्यू लावाय होता सतत, गार पाणी, म्हणजे आपल्या शरीराला कष्ट देण्याची त्याच्यातनं सवय होते. म्हणजे आपला त्याच्यातली आसक्ती कमी होते, वैराग्याला मदत होते. यासाठी हे आवश्यक असतं. मला हवंच म्हटलं की वैराग्य गेलं चुलीत. म्हणून आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यायची सवय होते, आपला निश्चय टिकवायची सवय होते. या दृष्टीने दृढव्रती जे म्हटलेलं आहे तसा शिष्य असला पाहिजे, तर तो निश्चयाने साधना करेल. आणि पुढला निस्सीम गुरु भक्त अनन्य भावे. श्री गुरूंना अनन्य शरण राहायला पाहिजे. ते जे सांगतायत ते माझ्या हिताचं आहे, तसं मी करणार, बस. न अन्य इति अनन्य, दुसरा नाही. ते जे आहे त्यांचं बोलणं हे अंतिम बोलणं आहे, आणखीन मी ते पूर्णपणे पाळणार. ह्या पद्धतीने जर का आपण गेलो तर त्याच्यात आपलं कल्याण असतं. गुरूंच्या बद्दल ब्रह्मरूप आहेत, ईश्वर रूप आहेत,
मी शरण आहे आणि ते जे सांगतायत त्याप्रमाणे वागणं माझं हिताचं आहे. आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींची आणखीन समर्थांची कथा, की त्यांनी जो लाकूड हे फांदी तोडायला सांगितली होती, सगळ्यांना ही कथा माहिती आहे. कल्याण स्वामी आधी खोडाच्या बाजूला बसून तोडत होते, जे नॉर्मल आहे, नेहमीच आहे त्या पद्धतीने, की आपण राहतो झाडावरती फांदी तुटून खाली पडते. पण समर्थांनी विहिरीवर आलेली फांदी आणि काय सांगितलं, की टोकाच्या बाजूला बसून तोड. कल्याण स्वामींनी आज्ञा म्हणून पाळली, तिथे विचार नाही केला. आणखीन एक लक्षात घ्यायचं, की शिष्य संकटात पडेल असं गुरु कधीही सांगत नाहीत. शिष्याला पेलेल असंच साधन देतात, त्याला संकटातनं वाचवतात, संकटात पडेल याची व्यवस्था नाही करत. परीक्षा जरी घेतल्या तरी देखील त्यास तो संकटात पडेल अशा परीक्षा नसतात त्या. हे अगदी लक्षात घ्यायचं. बॅटरी माझी कमी झालेली दिसतीये, हे आता वेळ पण संपली, काही हरकत नाही. काही प्रश्न असले तर बोला, मी फक्त व्हिडिओ बंद करते. म्हणून हे जे सांगितलेलं आहे इथे 61व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं आहे. आणखीनही शिष्यांचे बरेच हे सांगितलेले आहेत गुण, कसे शिष्य असावे आणि का तेही सांगितलेलं आहे. काही प्रश्न असले, काही कळलेलं नसलं ह्याच्यातलं तर विचारायला काही अडचण नाही. नसले तर काही प्रश्नच नाहीये. ज्योत्स्नामावशी, जे 59वा श्लोक आहे त्याच्यामध्ये प्रयुजी जे एक मिनिट मी रिजॉईन होते. सॉरी, काय विचारत होता? 59वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये प्रयुजीचे आत्मबुद्धी, म्हणजे त्याचा अर्थ जो आहे त्याच्याने समजतो, पण त्या शब्दाचा ऍक्च्युअल अर्थ काय? प्रयोजन. प्रयोजन, बरोबर. प्रयुजीचे प्रयत्न केला जर का त्यांनी, म्हणजे इथे अर्थ असा होतो की अंतःकरण आपल्याला प्रयोजन जर का ह्याचं असलं, आत्म साक्षात्कार व्हावा अशी आपली इच्छा असली तर त्यांनी होणार नाही. अंतःकरण शुद्धी न होता जर का ह्या परोक्ष ज्ञानाच्या साह्याने मला अपरोक्ष ज्ञान व्हावं अशी जर का तिथे अपेक्षा असली प्रयोजीचे, तर ते होणार नाही. थांबायचं मग? मावशी घेऊ मग श्लोक? हो. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जना समुक्त करुनी, शांती पदी बैसवी,
विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे हरिओम.